बाबासाहेब आंबेडकरांना समाजापासून आणि बुद्धापासून तोडण्याचं काम केलं जाते. वाचतच नाहीत लोक. हे बाबासाहेब संघाला शरण गेले म्हणूनच महाबोधी सोसायटीच्या जनरल सेक्रेटरीला बाबासाहेब आंबेडकरांनी पत्र लिहिलं की माझ्याकडे, जनरल सेक्रेटरी सांगितलं, माझ्याकडे 4च भिक्षू आहेत, मला एक भिक्षूची नितांत गरज आहे, कारण धम्मदीक्षा मला घ्यायची आहे आणि मला धम्मदीक्षा घ्यायची आहे म्हणून 5वे मला अत्यंत महत्वाची गरज आहे. म्हणून ताबडतोब तुमच्याकडून जर काही भिक्षूंची व्यवस्था होत असेल तर किमान एक तरी पाठवा. म्हणून ते श्रीलंकेचे बंदीचे म्हणजे जे आहेत, जे की भारतात होते, त्या महाबोधी सोसायटीच्या जनरल सेक्रेटरीने नागपूरला एक बंदीची बातमी आणि त्या दीक्षेच्या कार्यक्रमात 5 लोक झाले. बाबासाहेब म्हणतात ते आता संघ झाला, तो 5 लोकांचा परिपूर्ण संघ झालेला आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर ते म्हणतात की मी शरण गेलेला आहे, म्हणजे बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं संघं शरणं गच्छामि, संघाला शरण गेले बाबासाहेब. हा जो विकृतीपणा केला ना, काही लोकांमुळे केला गेलेला आहे, जाणीवपूर्वक सांगतो. विकृतीपणा केला बुद्धांपासून, बाबासाहेबांपासून, भिक्षू संघांमध्ये आणि बाबासाहेब आंबेडकरांमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम केलं त्यांनी. म्हणून ह्या चुकीच्या गोष्टी नाही, जे सत्य आहे त्या सत्यापर्यंत पोहोचलं पाहिजे आपण. कारण बाबासाहेब बोधिसत्व आहे, तो बोधिसत्व आहे. बोधिसत्व कसे बुद्धाला संघाला कसे काय नाही शरण जाणार आहे? पर्टिक्युलर कोण्या व्यक्तीला नाही आहे, सामूहिक संघाला बंधन आहे. आलं लक्षात? म्हणून ते पूर्तता करण्यासाठी 1956 मध्ये 13 ऑक्टोबरला रात्रीला तिथे सगळं नियोजन करावं लागलं. म्हणून ते 13 तारखेलाच एक बंदी आले आणि तो परिपूर्ण संघ झाला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 9:05 तो कार्यक्रम संपन्न झालेला आहे. भिक्षू संघाच्या संविधान त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर म्हणाले. काय लोकांनी त्याला जोडलं, काही लोकांनी जोडलं त्याला की चंद्रमणी यांना विचारलं की बाबा तुम्ही हे नाही, मी कोणा संघाला शरण जाऊन कसं करू, ते मग त्यांनी ते केलं, या संघाला जाण. त्या कारण चंद्रमणीमध्ये आणि सगळ्यांमध्ये जो वाद झाला होता ना, त्याला कारण आहे तसे. इथं जाणीवपूर्वक काही लोकांनी, बाबासाहेब आंबेडकरांच्याच कार्यकर्त्यांनी भिक्षू संघाला जाणीवपूर्वक दुय्यम स्थान देण्याचं काम केलेलं आहे. आणि हा वाद जो आहे, हा वाद इथला नाही आहे. हा वाद जो होता ना, तो नागपूरमधून सुरू झाला आणि तो केवळ फक्त दोघांमधलाच होता. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या संबंधी एक भिक्षू चांगल्या प्रकारचं वक्तव्य बोलते म्हणून त्या भिक्षूला काउंटर करण्यासाठी, म्हणजे भदंत आनंद कौशल्यान यांना काउंटर करण्यासाठी एका कार्यकर्त्याने जाणीवपूर्वक हे म्हटलंय की संघाला शरण जात नाही आम्ही, असा त्यातला भाग आहे. असो, चला पुढे माहिती